स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। अतिक्रमण कारवाईत भेदभावाचा आरोप, वंचित बहुजन आघाडीचा मुख्याधिकारी व आमदारांचा निषेध। शेवगाव शहरातील अतिक्रमण कारवाईमध्ये प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक किसन चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे तसेच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांचा निषेध व्यक्त केला। यावेळी प्राध्यापक चव्हाण यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर टीका करताना गोरगरिबांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात असताना ती थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे ठाम भूमिका घेतली नाही। मात्र धनदांडग्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची वेळ आली असता त्यांच्या बैठका घेऊन मुख्याधिकाऱ्यांना बोलवण्यात येते आणि कारवाई शक्य तितकी लांबणीवर कशी टाकता येईल यासाठी त्या अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांचीही भेट घेऊन आले। अतिक्रमणे न काढावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला। अतिक्रमण कारवाईमध्ये सर्वांसाठी समान निकष असावेत अशी मागणी करत प्राध्यापक चव्हाण म्हणाले की या प्रकरणी येत्या काही दिवसात अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडण्यात येईल आणि प्रशासनाला जाब विचारण्यात येईल। त्यानंतरही योग्य कारवाई न झाल्यास अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर अतिक्रमणधारकांचे बिऱ्हाड घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। तसेच या सर्व प्रयत्नांनंतरही संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली नाही तर छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल असेही प्राध्यापक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। प्राध्यापक किसन चव्हाण यांचा आरोप, अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना समान न्याय देत कोणताही भेदभाव न करता नियमांची अंमलबजावणी करावी। नमस्कार। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। आपल्या शेवगाव शहरामधील नगर परिषदेच्या हद्दीमध्ये किंवा नगर परिषदेच्या जागेवरती जी वर्षानुवर्षापासूनची अतिक्रमणं होती ती अतिक्रमणं काढण्याची मोहीम नगर परिषदेने गेल्या मार्च महिन्यापासून सुरू केलेली आहे। तर म्हणजे अतिक्रमणं अत्यंत जोरकसपणे मार्च एप्रिल महिन्यामध्ये सुरू झाली। सुरुवातीला रस्त्यावरची अतिक्रमणं जी होती गोरगरिबांची, छोट्या छोट्या टपऱ्या होत्या, छोटे व्यावसायिक होते, यांची सगळी अतिक्रमणं मुख्याधिकारी नगर परिषद शेवगाव यांनी आपल्या ताफ्यासह पोलीस बंदोबस्तामध्ये अत्यंत हिटलरशाहीने ती काढण्यात आली। त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये शेवगाव शहरामधील जैन गल्ली, शिवाजी पुतळा ते सोनारपेठ, त्याचप्रमाणे मोची गल्ली या भागामधली जे काही व्यावसायिकांची अतिक्रमण आहे या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांना देखील ती अतिक्रमणं काढावी। काही ठिकाणचा 9 मीटरचा रस्ता आहे, काही ठिकाणी 12 मीटरचा रस्ता आहे आणि म्हणून आपापली अतिक्रमणं 21 दिवसाच्या आतमध्ये काढावी अशा पद्धतीच्या नोटिसा त्या भागातल्या संबंधित सर्व अतिक्रमणधारक व्यावसायिकांना मुख्याधिकारी शेवगाव यांनी दिल्या होत्या। 21 दिवसाचा कालावधी झाला, महिना झाला, 2 महिने झाले, तब्बल 3 महिने होऊन गेले तरी देखील उच्च भ्रूंची धनदांडग्यांची ही या पेठेतली जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण अद्याप देखील काढलेली नाही। म्हणजे जो उत्साह मुख्याधिकाऱ्यांना गोरगरिबांची अतिक्रमण काढण्यामध्ये दिसत होता, उन्हामध्ये थांबून, JCB जवळ ठेवून, पोलीस बंदोबस्त घेऊन, कर्मचारी बंदोबस्त घेऊन ज्या पद्धतीनं छोट्या छोट्या टपरी चालकांची अतिक्रमण काढली, तर म्हणजे ते टपरी चालक विनंत्या करत होते, याचना करत होते, आम्हाला अवधी द्या, आम्हाला वेळ द्या, परंतु त्यांच्या याचना धुडकावून लावल्या आणि ती अतिक्रमण निस्तराभूत केली, त्या लोकांना रस्त्यावरती आणलं। मग आता गरिबांसाठी जर तो न्याय होता तर मग आता 3 महिने झाले तुम्ही स्वतःच्या स्वाक्षरीनं 21 दिवसाची मुदत देऊन या धनदांडग्यांची जी अतिक्रमण आहे सोनारपेठेतील, जैन गल्लीतील, मोची गल्लीतील ही अतिक्रमण का निघत नाही? काल 2 दिवसापूर्वी या भागाच्या ज्या आमदार आहेत मोनिकाताई राजळे यांनी सर्व व्यावसायिकांची आणि मुख्याधिकारी आणि काही नगरसेवकांची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये त्यांनी काही नगरसेवकांनी आणि या भागाच्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत भाजपच्या त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या की अतिक्रमणं काढायची नाही। तर म्हणजे ज्यावेळेस गरिबांची अतिक्रमणं काढली जात होती, टपऱ्या काढल्या जात होत्या गोरगरिबांच्या, तेव्हा हे सगळेच आमदारांकडे गेले होते। तेव्हा आमदारांनी त्यांना सांगितलं होतं की हा कोर्टाचा निर्णय आहे,
कोर्टाने आदेश दिलेले आहेत, त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करू शकत नाही. अजूनही कोर्टाचेच आदेश आहेत. मग त्यावेळेस गरिबांना जे छोटे छोटे टपरी चालक होते त्यांना आपल्या दारातून धुडकावून लावलं आणि आज मात्र त्याच या धनदांडग्यांसाठी बैठका घेतात, धावून आल्यात. मला असं वाटतं की हे गरिबांवरचं निवडणुकीच्या काळातलं हे पुतना मावशीचं प्रेम या आमदार मॅडमचं आहे. आणि म्हणून त्यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो की गरिबांच्या बाजूने उभं राहायचं नाही, गरीब उद्ध्वस्त होताना त्यांच्याशी बोलायचं नाही, एक फोनही मुख्याधिकाऱ्यांना करायचा नाही. आणि जेव्हा दंडांडग्यांची अतिक्रमण काढायला जातात तेव्हा मात्र त्यांच्या सोबत व्यापाऱ्याच्या घरी मुख्याधिकाऱ्यांना बोलवायचं, बैठक घ्यायची, त्यांना सूचना द्यायच्या. मला असं वाटतं की हे अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. कायदा सगळ्यांच्या समोर समान आहे. जर कोर्टाचे आदेश आहेत तर मग गरिबांची अतिक्रमणं काढली पाहिजे, दंडांडग्यांची अतिक्रमणं काढली पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. 5 दिवस वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या छोट्या छोट्या टपरी चालकांना घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर बसले. मी स्वतः या नगर परिषदेच्या ज्या नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पतींबरोबर बोललो, ते देखील माझ्याबरोबर एकही सेकंद तिथं आले नाही. आमचं म्हणणं होतं की नगरसेवकांना, नगराध्यक्षांनी, शिवोनी किमान त्या टपरी चालका जे अतिक्रमणधारक उपोषणाला बसलेले 5 दिवसाचे त्यांच्याबरोबर चर्चा तरी करा. लोकशाही आहे, संवाद असला पाहिजे. त्यांना आश्वासित करा, त्यांना किमान लेखी आश्वासन द्या, तोंडी आश्वासन द्या. पण 5 दिवस चकार एक शब्दही आमच्याबरोबर बोलले नाहीत. शेवटी ते आंदोलन करते स्वतःहून उठले. म्हणजे एवढी मगरुरी इथल्या प्रशासनाकडे होती, त्याचप्रमाणे जे निवडून गेले नगरसेवक आहेत त्यांच्याकडे होती. आणि आता मात्र दंडांडग्यांची अतिक्रमण काढताना मात्र हे सगळे नगरसेवक, शिवो, आमदार हे एकत्रित येतात आणि त्यांना वाचवण्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी आता तत्परतेनं काम सुरू केलेले. ती जी मोहीम आहे दंडांडग्यांची अतिक्रमण काढण्याची ती थंडावलेली दिसते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. आम्ही सांगू इच्छितो या निमित्तानं की गरिबांना तोच न्याय, तोच दंडांडग्यांना न्याय. आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत. म्हणजे गरीब अतिक्रमणधारक आमच्या जवळचे होते आणि आता या पेठेतले जे व्यावसायिक आहेत ते आमचे दुश्मन आहेत, शत्रू आहेत असं नाहीये, तेही आमचेच मित्र आहेत. पण शहरामध्ये जर तुम्हाला शेवगाव शहर अतिक्रमण मुक्तच करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल, तुम्हाला या शहराचं तुम्हाला शांघाय करायचं, चकचकीत शहर करायचं आहे, तर मग इथून तिथून सगळ्यांची अतिक्रमण काढा. परंतु तसं होताना दिसत नाही. गोरगरिबांची अतिक्रमण काढली आणि त्यांचा जो बुलडोझर आहे तो मात्र थांबलेला आहे. जो मलिदा मिळायचा आहे दंडांडग्यांकडनं तो मलिदा शिव मॅडमला मिळालेला आहे. पण त्यांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की लढाई थांबलेली नाहीये. तुम्ही सुरुवात केली, त्याचा शेवट आम्ही करणार आहोत. उद्या 2 दिवसामध्ये आम्ही माननीय जिल्ह्याचे कलेक्टर त्यांना जाऊन भेटणार आहोत. त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की अशाच्या पद्धतीचा दुजाभाव नगर शहरामध्ये नगर परिषदेच्या शिवोनी केलेला आहे. नोटिसा देऊन देखील त्यांचं अतिक्रमण निघत नाही. शिवोंना भेटणार. त्याच्यानंतर वेळ पडली तर जे गोरगरीब अतिक्रमणधारक जे उद्ध्वस्त झाले, जे रस्त्यावरती आलेले आहेत आता, की ज्यांचा प्रपंच, ज्यांची चूल, ज्यांचं पोट हे हातावरती होतं, ते आज अक्षरशः रस्त्यावरती आलेले आम्ही पाहतोय. ह्या सगळ्यांना घेऊन या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील, हे सगळ्यांची विराडं घेऊन आम्ही लोणीला त्यांच्या दारामध्ये जाणार, त्यांना जाब विचारणार. आणि नाही झालं तर शेवटची जी लढाई आहे न्यायालयाची, ती न्यायालयाची लढाई देखील या निमित्ताने आम्ही करू. परंतु या निमित्ताने सांगू इच्छितो की शेवगाव मधलं शेवटचं अतिक्रमण निघेपर्यंत ही लढाई चालू राहील, ही थांबणार नाही. आणि पुन्हा एकदा ज्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांसाठी धावत पळत या ठिकाणी वेळ काढून या भागाचे आमदार आले त्यांना वाचवण्यासाठी, त्या आमदारांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर धिक्कार करतो, त्यांचा आम्ही निषेध करतो. ही लढाई शेवटचं अतिक्रमण निघेपर्यंत वंचित बहुजन आघाडी ताकदीनं लढणार आहे. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1 ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.